ओम गणेशाय नमः. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा व्रताची सुरुवात करताना संकल्प केला जातो. धार्मिक विधी सुरू करण्यापूर्वी हातामध्ये जल, तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करण्याची प्राचीन प्रथा आहे. मात्र पूजा किंवा व्रत करण्यापूर्वी संकल्प का केला जातो ते आज आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार संकल्प म्हणजे एक मानसिक निश्चय असतो. शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यापूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. तसेच संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते. त्यामुळे दररोजच्या पूजेमध्येही पहिले संकल्प घ्यावा आणि नंतरच पूजा करावी. संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन मी अवश्य पूर्ण करेल. संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते, कारण पंचमहाभूतापैकी अग्नी, पृथ्वी, आकाश, हवा आणि पाणी, गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. शेवटी पाणी गणपतीसमोर सोडून संकल्प घेतला जातो. यामुळे गणेश कृपेने कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. एकदा संकल्प घेतल्यानंतर ती पूजा करणे गरजेचे असते. सर्वप्रथम स्वच्छ वस्त्र परिधान करून शांत चित्ताने देवघरासमोर किंवा पूजास्थानी बसावे. देवाचे स्मरण करावे. उजव्या हातात थोडे पाणी, गंध, चंदन, अक्षता, फूल आणि काही दक्षिणा घ्यावी. नंतर स्वतःचे नाव, गोत्र, वार, स्थान, पारायण माझ्या इच्छा उद्देश पूर्तीसाठी करत आहे असा संकल्प मंत्राचा स्पष्ट उच्चार करावा. शेवटी हातात घेतलेले पाणी देवाच्या चरणी किंवा ताम्हणात अर्पण करावे. यालाच संकल्प सोडणे म्हणतात. यानंतर कार्य सुरू करून ते पूर्ण करावे. संकल्प करताना आपण आपले नाव, गोत्र, काळ आणि आपण हे कार्य का करत आहोत याचा उल्लेख करावा. यामुळे मनाला एक स्पष्ट दिशा मिळते. जेव्हा आपल्याला आपले ध्येय स्पष्ट असते तेव्हा ते कार्य पूर्ण करण्यासाठी एकाग्रता वाढते. मानवी मन अत्यंत चंचल असते. पूजेला बसल्यावरही मनात अनेक विचार येत असतात. संकल्पामुळे मानसिक शक्ती एका ठिकाणी केंद्रित होते. संकल्प मूलो वै काम म्हणजे सर्व कामनांच्या मुळाशी संकल्प असतो. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचा निश्चय करत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही.